कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री भाग 3. बोलता बोलता जयश्री आणि कस्तुरी डोंगराच्या पायथ्याशी पोचल्या. कस्तुरी, तू जे काही बोलत आहेस त्याच्यावर माझा तर विश्वासच बसत नाही. जयश्रीने पुन्हा विषय छेडला. आता तुला कसे पटवून देऊ? कस्तुरी जरा चिडतच म्हणाली. पण तुला त्या स्वामींनी असे वरदान का दिले? असे नक्की काय घडले होते? जयश्रीने विचारले. एकदा असेच आईने मला जळण आणण्यासाठी डोंगरावर जायला सांगितले होते. खरे म्हणजे माझी डोंगरावर जाण्याची इच्छाच नव्हती, पण नाईलाजाने मला जावे लागले. जाताना मी आईने बनवलेली एक भाकरी गाठोड्याला गुंडाळली आणि सूर्य डोक्यावर येण्याआधीच डोंगरावर गेले. जास्त वेळ न दवडता मी सपासप सुकी लाकडे कापून काढली. मी त्यांची मोळीही बांधली. एक मोठी मोळी तयार झाल्याचे बघताच मी परत डोंगर उतरायच्या तयारीतच होते. तेव्हाच मला तिथे एक वृद्ध साधू बसलेला दिसला. पण पुढचे दृश्य पाहून माझा थरकाप उडाला. त्या साधूजवळ एक नाग फणा उभारून बसला होता. मला वाटले त्या साधूला तिथे नाग आहे याची कल्पना नाही, म्हणून मी त्याला हळूच हाक मारली. साधू बाबा, ओ साधू बाबा, तुमच्या डाव्या बाजूला बघा. मी साधूला ऐकू येईल असे दुरूनच म्हटले. माहित आहे बाळा, तो माझाच मित्र आहे. त्याच्या आवाजावरून तो फार थकलेला वाटत होता, पण त्याने तसे म्हणताच तो नाग तिथून निघून गेला. ते पाहून माझ्या जीवात जीव आला. इथे या डोंगरावर तो साधू काय करत आहे असा मला प्रश्न पडला. मी त्याच्याजवळ गेले. साधू बाबा, तुम्ही इथे काय करत आहात? मी त्याला विचारले. बाळा, मी इथे ईश्वराच्या दर्शनाला आलो होतो. माझे दर्शन घेऊन झाले. या दुपारच्या उन्हामुळे जरा थकवा जाणवला, म्हणून इथे विश्रांती घेत आहे, त्या साधूबाबांनी सांगितले. त्या साधूच्या बोलण्यातून असे जाणवत होते की ते कडक ऊन आणि डोंगराचा चढाव यामुळे ते थकलेले आहेत. तसेच त्यांचा चेहरा पाहिल्यास असे वाटत होते की त्यांनी बऱ्याच वेळापासून काहीही खाल्लेले नसेल. साधू बाबा, तुम्हाला भूक लागली आहे का? मी त्यांना विचारले. नाही नाही बाळा, मी ठीक आहे, त्याने नकारार्थी मान हलवत म्हटले. पुढे त्यांनी काहीही न बोलता आपले डोळे मिटले. त्यांची ती स्थिती पाहून मी माझ्या डोक्यावरची मोळी खाली ठेवली. माझ्या गाठोड्यात माझी भाकरी होती. मी गाठोडे सोडून भाकरी साधूबाबा समोर धरली. घ्या बाबा, ही भाकरी खा, तुम्हाला बरे वाटेल, मी त्यांना आग्रह केला. नको बाळा, हे अन्न तुझ्यासाठी आहे, तू त्याचे सेवन कर, असे म्हणत त्यांनी भाकरी घेण्यास नकार दिला. बाबा, माझे काम झाले आहे, मी आता घरी जात आहे. मला मुळीच भूक लागली नाही. तसेच मी आता घरी जाऊन जेवण करणार, तेव्हा ही भाकरी तुम्हीच खा. मी सुद्धा माझा हट्ट सोडला नाही आणि गाठोडे त्यांच्या हातात दिले. त्यांनी कितीतरी वेळ एकटक त्या भाकरीकडे पाहिले आणि काही वेळाने त्यांनी आपल्या बोटांनी भाकरीचा एक तुकडा तोडून आपल्या तोंडात घातला. त्यांना ती भाकरी खाताना बघून मलाही खूप बरे वाटले. त्यांनी एकामागून एक भाकरीचे घास घ्यायला सुरू केले. काही क्षणातच त्यांनी पूर्ण भाकरी संपवून टाकली. ते पाहून मलाही तृप्त वाटले. साधू बाबा, कशी होती भाकरी? मी आनंदाने विचारले. भुकेल्या माणसाला चवेचे काय? तुझी भाकरी
अगदी अमृतावाणी गोड होती. पोटाची भूक शमल्याने त्यांचा आवाजही बदलला होता. आता ते जरा ताजेतवाने वाटत होते. साधू बाबा, तुम्ही कुठून आला आहात? मी जमिनीवर ठेवलेली मोळी पुन्हा ठीकठाक करत असताना विचारले. मी ईश्वराचा भक्त आहे. मला सगळे कन्नास्वामी म्हणून ओळखतात. तू खालच्या गावात राहतेस का? त्यांनी आपली ओळख करून दिली. हो हो स्वामी, मी खाली पायथ्याशी राहते. जळण नेण्यासाठी अधूनमधून या डोंगरावर येते. मी म्हटले, तू खूप गुणाची मुलगी आहेस आणि मुख्य म्हणजे तुझ्यात माणुसकी आहे. कोणाचीही पीडा तुला भगवत नाही. तुझ्यातला हा गुण मला खूप आवडला. तू मला तुझी भाकरी दिली. आता त्या बदल्यात मी तुला काय देऊ? त्यांनी आपल्या झोळीत भगत विचारले. मला काहीच नको स्वामी. मी कुठल्याही आशेने तुम्हाला भाकरी दिली नव्हती. तुला काहीच नको असेल तर मीच तुला काहीतरी देतो. तर कन्ये, मी तुला भेट म्हणून एक वरदान देतो. स्वामींनी माझ्याकडे पाहत म्हटले. वरदान? ते कसले? स्वामी जे काही बोलत होते ते माझ्या कल्पने पलीकडचे होते. मी तुला असे वरदान देतो की आजपासून तू तुला पाहिजे त्या क्षणी एक सुगंधित झाडाचे रूप घेऊ शकते. त्या झाडाची पुष्पे तुझ्या मनासारखीच निर्मळ, पवित्र आणि अद्वितीय असा सुगंध देणारी असणार. त्या फुलांचा परिमळ असा असेल की त्या सुगंधाने कोणीही एका क्षणात मोहित होणार. आता मी तुला जो मंत्र सांगतो तो लक्षपूर्वक ऐक. असे म्हणत कन्नास्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व काहीतरी पुटपुटले. अहो देव ईश्वरम पुष्पवृक्षम माम कुरुम वृक्षस्य पुष्पाणि सुगंधैः प्रफुल्लन्तु समग्र क्षेत्र मुग्धम भवतु. हा मंत्र लक्षात ठेव. हो स्वामी, असे म्हणत मी माझे हात जोडले. एक घडा पाणी डोक्यावर ओतून या मंत्राचे 3 वेळा उच्चारण केल्यास तुझे रूपांतर एका वृक्षामध्ये होणार. विश्वात कुठेही न सापडणाऱ्या वेगळ्याच अशा फुलाने तो वृक्ष बहरणार. आणि जेव्हा तुला पुन्हा मनुष्य रूप घ्यायचे असेल तेव्हा कोणालाही त्या झाडाच्या मुळावर पुन्हा एक घडा पाणी ओतायला सांग. स्वामींनी सूचना केली. हो स्वामी, पण लक्षात असू दे, त्या झाडाचे एकही पान आणि फांदी तुटता कामा नये. तसे केल्यास तुझ्या मनुष्य देहाला इजा पोचणार. स्वामींनी महत्वाची सूचना दिली. हो स्वामी, मी हे लक्षात ठेवणार. पण खरेच स्वामी, असे घडणार? हो बाळा, मी जे काही बोललो आहे त्यातले एक अक्षर पण असत्य नाही. तसे असेल तर मी आत्ताच झाड होऊन बघू का? स्वामींनी दिलेले वरदान अंमलात आणण्यासाठी मी आतुर झाले होते. नाही, या क्षणी ते शक्य नाही, कारण आता तू बालअवस्थेत आहे. या वरदानाचा योग्य उपयोग करण्यासाठी सध्या तुझ्याकडे बुद्धी क्षमता नाही. तेव्हा या वरदानाचा उपयोग तू तेव्हाच करू शकशील जेव्हा तू वयात येणार. स्वामींनी सांगितले. धन्यवाद कन्ना स्वामी, आता मला आज्ञा द्यावी. हो बाळा, जा, तुझे भले हो हो. असे म्हणत कन्नास्वामींनी मला आशीर्वाद दिला. कन्नास्वामी पुन्हा बसले
मी माझी ओळी उचलली आणि पुन्हा घरची वाट धरली. कस्तुरीने जयश्रीला त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. बोलता बोलता त्या दोघीही कधी घराजवळ पोहोचल्या ते त्यांनाच समजले नाही. तायडे, आपण पोचलो की ग? कस्तुरीने हसत म्हटले. हो ना, गप्पाच्या नादात वाट कधी संपली कळलेच नाही. जयश्री पण हसली. दोघींनीही आपापल्या मोळ्या अंगणात असलेल्या एका मातीच्या सोप्यावर ठेवल्या. चल लवकर कामाला लागूया, नाहीतर आईची बोलणी खावी लागणार, कस्तुरी आपला चेहरा पुसत म्हणाली. कस्तुरी, ऐक ना, आज रात्री आई झोपल्यावर आपण तुझे वरदान नक्की काम करते की नाही ते बघूया का? जयश्रीने विचारले. हो, नक्कीच, कस्तुरी गालातच हसत हळू आवाजात म्हणाली. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरी गंधा द फ्लॉवरिंग ट्री या कथेचा 3रा भाग. आता पुढच्या भागात बघूया कस्तुरी झाडाचे रूप घेते की नाही ते. तुम्हाला जर ही कथा आवडली तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.